नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे मासे भाजलेला जो मासा असतो ना त्याची कशी चटणी बनवायची ते आगळ्या वेगळ्या गावाकडल्या एका नवीन पद्धतीने। तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। 1 किलो भर मासा आम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम भाजून घेतला, त्याच्यानंतर मासे असं काढून घेतलेत। हे बघा इथे जो पूर्ण काटा वगैरे वेगळीकडे काढायचा। आणि खरं तर मी तुम्हाला स्टार्टिंग पासूनच दाखवायला पाहिजे होतं कसं भाजलं काय केलं, ते काय आता दाखवणं झालंच नाही कारण व्हिडिओ बनवायचा हा नंतर लक्षात आलं की एक व्हिडिओ करावाच, तर त्यामुळं लेट झाला। तर यात काढलेत आपण मासे 1 किलो भर भाजून घेतले, त्याचं काढलेत। तर हे 1-2 फक्त असं ठेवले ते असंच खाण्यासाठी। आणि यामध्ये आहे बघा मित्रांनो कोथिंबीर, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि 2 कांदे। तर आता हे मिश्रण वाटून घेऊया मित्रांनो। कसं आहे माहितीये का, आपण समजा हे मिक्सर मध्ये पण काढू शकतोय, पण त्याच्यापेक्षा असं ठेचून केलेलं मस्त असं मिश्रण तयार करायचं म्हणजे चांगली अशी चव येते। आपल्या हाताने जे काही करतो ना त्याची खूप मस्त टेस्ट असते। तर तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पाहत राहा की तुम्हाला गावाकडली एक सोपीशी पद्धत रेसिपी खूप छान अशी टेस्ट देणारी ते मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे। आता आपली झालेली आहे तयारी आणि आपण बनवत आहे सध्याला आता गॅसवरती, कारण ऊन खूप आहे त्यामुळे गॅसवरतीच बनवत आहे। चूल कधी पेटवायची काय, आता आपण आता कढई ठेवलेली आहे, गरम होत आहे कढई। तर मित्रांनो आता आपली कढई गरम झालेली आहे, तापून झालेली आहे, त्यामध्ये टाकतोय आपण तेल। हे टाकलं आपण तेल, यामध्ये थोडंसं आणखीन टाकूया, कमतरता वाटत आहे आपल्याला। हे टाकून घेतलं आपण तेल। तर तेल आपलं तापून झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता टाकूया कोथिंबीर, लसूण आणि जो आपण 2 कांदे काढून घेतलेले आहेत त्याचं मिश्रण टाकूया आता। खूप मस्त अशी टेस्ट लागते बरं का मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच करून पहा। मासे भाजायचे, त्याच्यानंतर काटे आणि मासे हे चांगल्या प्रकारे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग 1-2 कांदा, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर हे करून घ्यायचं मिश्रण तयार। याची खूप मस्त अशी टेस्ट येते बरं का। तर हे आता मी रेसिपी बनवत आहेत, सकाळच्या 10:30 वाजलेले आहेत, 10:30-11 वाजत आल्यात त्यावेळेस। त्यामुळे मी चूल आता बाहेर कुठं उन्हात पेटवायची आणि त्यामुळे गॅसवरतीच बनवत आहे। तर नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेल चुलीवरती पण बनवून। तुम्ही अशा प्रकारे करून पहा, खूप मस्त अशी टेस्ट लागते। हा जो आपला मसाला आहे त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा, थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा। आता याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, तरी आणखीन थोडीशी कमतरता वाटत आहे, ते पूर्ण करून घ्यावे आता। तर आपला मसाला आता तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण टाकूया थोडंसं लाल तिखट। यामध्ये आपलं मसाल्याचं आहे बरं का हे, म्हणजे आपण यामध्ये खूप सारा मसाला पहिलंच टाकलेला आहे, त्यामुळे आपण कोणताही मसाल्याची पुडी टाकायची नाही मध्ये। हे तुम्ही जर केलं नसेल तर तुम्ही टाकू शकता, आमचं पूर्णपणे मसाला आहे यामध्ये। हे बघा आता मस्तपैकी हे तयार झालेलं आहे। नुसतं तेलातच तळून घ्यायचंय बरं का आपल्याला, हे मस्त अशी टेस्ट लागते याची। तर आता मसाला आपला तयार झाला आहे, तर त्यामध्ये आता आपण टाकून घ्यायचे मासे। आणि हे करायचं आता असं मस्त असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे चवीनुसार मीठ, खूप अति पण करायचं नाही, आपल्याला ताळमेळ लागेल असा चवीनुसारच टाकायचा। आणि हे पूर्ण एक करून घ्यायचं। हे बघा कशी दिसते माशाची चटणी, मस्त अशी चटणी, खूप टेस्टी झालेली आहे, मस्त असा वास सुटलाय। आता आपल्याला याला खायचंय। टणटण, कशी वाटली रेसिपी? तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या हा।
मस्त अशी झाली बरं का. आता कडे आपण समोरच येऊन बसलोय खायला. तुमची वहिनी, मी, लेकरं सगळे असे वाट्या घेऊन बसले. ज्वारीची भाकरी आणि माशाची ही चटणी. अशी टेस्ट तर लागली ना झक्कास पैकी, एकदम झक्कास. खरंच लेकर म्हणायला लागले, पप्पा तुमच्या हातात जादू आहे, जादू. खूप मस्त टेस्टी ते म्हणायला लागले. हा एकदम झक्कास झाली होती बरं का. या तुम्ही पण खायला.